प्रभाग क्रमांक 7 मधून मनीषा बारसकर काळे आणि राजेंद्र काळे यांची उमेदवारीची मागणी. अहिल्यानगर महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी चुरस अधिक तीव्र होताना दिसून येते. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या सुरू असलेल्या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधून 2 इच्छुक उमेदवारांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारीची मागणी केली. ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मनीषा सुखदेव बारसकर काळे यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी करत आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी प्रभागातील महिलांचे प्रश्न, नागरी सुविधा, सामाजिक न्याय आणि विकास कामांबाबत आपली भूमिका मांडली आहे. तसेच सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून राजेंद्र काळे यांनीही भाजपकडून उमेदवारीची मागणी करत पक्ष नेतृत्वासमोर आपली भूमिका मांडली आहे. युवक, पायाभूत सुविधा आणि प्रभागातील विकास कामांवर आपण भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आधीच अहिल्यानगर मनपा 2026 साठी भाजपकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या सर्वे आणि जनचाचणीच्या आधारेच अंतिम उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. नमस्कार, मी मनीषा सुखदेव बारसकर काळे, सावेडी प्रभाग क्रमांक 7 मधून. आता जे मुलाखती चालू झाल्यात, भाजपच्या मुलाखती चालू झालेल्या आहेत आज, तर मी प्रभाग क्रमांक 7 मधून ओपन आणि ओबीसी दोन्हीसाठी पक्षाकडे उमेदवारी अर्ज केलेला आहे. आणि मी माजी नगरसेविका आहे. मी मागच्या माझे निवडणुकीच्या काळामध्ये मी भरपूर कामं केलेले आहेत आणि म्हणजे महिलांसाठी वगैरे भरपूर कामं झालेली आहेत. संग्राम भैया जगताप, सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मी बरेच नागरिकांच्या प्रश्नही सोडवलेले आहेत, बरेच विकास कामे केलेले आहेत. त्यानंतर मी आता जो उमेदवारी भाजप म्हणजे आता आज मुलाखत घेतल्यात त्यातून मी उमेदवारी मागत आहे. आणि माझे मिस्टर सावडीचे मंडलाध्यक्ष आहेत. त्यांनी सावडी मंडलाध्यक्ष ज्याच्यातून भरपूर कामं केलेले आहेत. पक्षाचे कामे भरपूर आम्ही दोघांनी मिळून केलेले आहेत. तर पक्ष मला उमेदवारी देईल याची मला निश्चितता आहे. धन्यवाद. मी CA ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र कारभारी काळे, सध्या भारतीय जनता पार्टी सावडीचा मंडलाध्यक्ष असून मी प्रभाग क्रमांक 7 मधून सर्वसाधारण पुरुषमधून उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे. 1990 पासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुणे विद्यापीठावर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम करून माझं काम सुरू केलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत 1997 साली सक्रिय सदस्य झालो भारतीय जनता पार्टीचा. आणि आता सध्या मंडलाध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे. संघटनेत आतापर्यंत शहर भाजपमध्ये चिटणीस म्हणून काम पाहत होतो. सावडी मंडलाचा आधी सरचिटणीस होतो आणि आता मंडलाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सामाजिक कामात मी सध्या CA शाखेचाही माजी अध्यक्ष होतो. त्यामुळे माझा संपूर्ण नगर शहरामध्ये चांगला परिचय आहे. माझ्या वॉर्डातही चांगला परिचय आहे. माझा वॉर्ड हा एकदम सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि तिथे एक चांगलं नागरिकत्व, चांगला प्रभागाचा विकास करणारा म्हणून मी स्वतःला उमेदवारी मागत आहे. इथून पुढे पक्ष 2013 ते 18 मध्ये माझी नगरसेविका होती, भाजपाचीच नगरसेविका होती. पहिल्यापासून भाजपाचं काम करत आलोय आणि आताही भाजपाचं काम करत राहील. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.